रायगड महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। अलिबाग नगर परिषद निवडणुकीत तरुण उच्च शिक्षित चेहरा मैदानात। शेकाप मवियाकडून अक्षया नाईक यांच्या नावाची घोषणा। अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करेन, अक्षया नाईक यांनी मांडलं विकासाचं व्हिजन। राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं बिगुल वाजले। महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी जोरदार लढत पाहायला मिळणार आहे। अशातच रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबाग नगर परिषदेची निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची आणि चुरशीची होणार असल्याचं चिन्ह दिसतंय। अलिबाग नगर परिषद निवडणुकीत तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा मैदानात उतरलाय। शेकाप मवियाकडून अक्षया प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे। शेकाप नेते जयंत पाटील आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी अक्षया नाईक यांच्या नावाची अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली आहे। मागील 20 वर्षांहून अधिक काळ शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा अलिबाग नगरपालिकेवर दिमाखात फडकतोय। या निवडणुकीत 20 जागा असून थेट नगराध्यक्षपदासाठी अक्षया नाईक आपलं नशीब आजमावतायत। अनेक वर्ष नगराध्यक्षपदाची यशस्वी धुरा सांभाळणारे तिचे वडील प्रशांत नाईक यांच्या दमदार आणि प्रभावी कार्यशैलीचा अक्षयाला चांगलाच लाभ होणार असल्याचं बोललं जातंय। त्याच तोडीला महाविकास आघाडीची ताकद देखील मिळणार आहे। अलिबाग अधिकाधिक स्वच्छ, सुंदर आणि स्मार्ट करण्याचं माझं विजन असून अलिबागची ओळख जगभरात अधिक ठळक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं अक्षया नाईक यांनी म्हटलंय। राज्य, देश आणि जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना उत्तम सुविधा देणं, युवक, युवती, महिला यांच्या प्रश्नांची सोडवणूक, महिला सक्षमीकरण, पर्यावरणपूरक व्यवसाय, पर्यटनावर आधारित रोजगार निर्मिती, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण, क्रीडांगण चांगल्या दर्जाचं व्हावं यावर विशेष लक्ष केंद्रित करणार असल्याचं अक्षया नाईक यांनी म्हटलंय। या कामी जनता माझ्यावर विश्वास दाखवून मला नक्कीच संधी देईल असा विश्वासही अक्षया यांनी व्यक्त केलाय। धम्मशील सावंतसह न्यूज ब्युरो, रायगड। अलिबाग नगर परिषद निवडणुकीसाठी एक तरुण आणि उच्च शिक्षित चेहरा म्हणून शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीकडून आपलं नाव पुढे आलेलं आहे। काय सांगाल, कशा पद्धतीनं आपण याला न्याय देऊ शकता, काय आपली भूमिका आहे? नमस्कार, मी अक्षया नमिता प्रशांत नाईक। मला ही संधी दिली आहे शेका पक्षाने, महाविकास आघाडीसोबत आहोत आम्ही। त्यात मला हे पुढचे जे 5 वर्ष येणार आहेत त्यात मला अलिबागला सुंदर, साफ आणि स्मार्ट अलिबाग बनवायचं आहे। जेवढाही विकास होऊ शकेल त्यात मी सर्वात भाग घेऊन एकदम नीट करीन अलिबागला। घरामधूनच आपल्या प्रशांत नाईक दादा असतील किंवा आपली आई त्या ठिकाणी होत्या आणि एकूणच राजकीय आणि सामाजिक वारसा आहे, याचा कसा लाभ तुम्हाला होईल? तसं बघायला गेलं तर ही माझी 5वी पिढी आहे नगरपालिकेत। 5वे ह्याची मला वरती सुद्धा एवढंच प्रेशर आहे ह्याचं की जेवढं माझ्या मोठ्यांनी अलिबागला सुंदर करण्यासाठी काम केलेलं आहे त्याचंच मला पुढे नेऊन अजून नाव वाढवायचं त्यांचं। माझी स्वर्गीय आई नमिता प्रशांत नाईक ह्या देखील नगराध्यक्ष होत्या। मी लहानपणीपासून त्यांना बघत आली आहे, जेवढ्या मेहनतीने त्यांनी काम केलं। मी शाळेतनं डिरेक्ट नगरपालिकेत यायची तेव्हापासून मला हे आवड होती की कधीतरी मी ह्या खुर्चीवर बसीन आणि माझं सुद्धा नाव तेवढं मोठं होईल, त्यांच्यासारखं लोक जशी त्यांना मानायचे तसे मला पण मानतील। माझ्या पप्पांचं बोलायला गेलं तर प्रशांत नाईक हे तर गेले 25 वर्ष नगराध्यक्ष आहेत आणि ते सगळ्यांच्या मनोमनी बसलेले आहेत। तसंच मला सुद्धा त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे आणि सगळ्या अलिबागकरांच्या घरोघरी मनात बसायचं आहे आणि त्यांचे सगळे जे काही प्रॉब्लेम असतील किंवा काही ते मी माझे स्वतःचे समजून सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन। अलिबागच्या विकासाचं विजन काय? जागतिक पर्यटन स्थळ आहे अलिबाग आणि त्याचा चेहरामोहरा अजून बदलवण्यासाठी पर्यटन असेल, आरोग्य असेल, शिक्षण असेल, असं विकासाचं विजन नेमकं तुमच्या तरुण म्हणून काय नजरेत आहे? अलिबागेत हे देश विकासात सगळ्या देशातनं बाहेरनं वगैरे लोक येतात अलिबागेत। तर माझं एवढंच आहे, आमचं एवढं सुंदर समुद्र आहे, एवढी हिरवाई आहे सगळीकडे, ते मला अजून बीच साफ करून सगळं रोड्स मोठे करायचे आहेत। आम्हाला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम येतो खूप जास्त, रस्त्याचा ट्रॅफिकचा इश्यू सॉल्व्ह करून
लोकांसाठी अजून इझियर करायचं आहे मला आणि स्मार्ट अलिबाग करायचं आहे. आम्ही वायफाय दिलेला आहे, हिराकोट लेक झाला, समुद्र झालं, आणि मुलींसाठी देखील मला रात्री फिरायला अलिबाग खूप सेफ आहे, हे मला अजून सेफ करायचं आहे. पोलीस फिरतच असतात, पण माझी ही पण इच्छा आहे की रात्री देखील महिला पोलीस फिरतील अलिबागेत, मुलींना अजून सेफ फील होईल त्या माध्यमाने. तरुण आणि तरुणींसाठी एक तरुण उमेदवार म्हणून तुम्ही काय सांगाल, आणि जनतेला तरुणांसाठी सर्वप्रथम सांगा की तुम्ही तरुणांसाठी तुमच्या डोक्यामध्ये काय आहे? आज ही आत्ताच्या जगात आपण बघायला गेलो तर युथच आहेत जे देश पुढे नेतील. आमच्या मोठ्यांच्या ह्यांनी पावलावर पाऊल ठेवून त्यांचं जे केलेलं आहे तेच पुढे नेऊन अजून स्पोर्ट्सचं झालं, आम्ही अलिबागात केलेलं आहे. आता स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मागच्या इलेक्शनला अनाऊन्स केलेलं की केलं जाईल, पण ह्या इलेक्शनला माझं असं हे आहे की येते पुढच्या वर्षात आम्ही हे चालू करू. सगळ्या यंग लोकांना आणि बाकीच्यांना सुद्धा ती संधी देऊ तिकडे जाऊन स्पोर्ट्स करायची, त्यांचा जो काही टॅलेंट आहे तो अजून वाढवायचा. खूप टॅलेंटेड लोक आहेत आमच्या इथे. बॅडमिंटनचं झालं, ॲथलेटिक्स झालं, या सगळ्या ह्याच्यात वाढ होण्याची आहे अजून यूथसाठी मला इच्छा. पर्यटन आणि रोजगाराला चालना देण्यासाठी कशा पद्धतीचे प्रयत्न असतील? पर्यटन देखील वाढ झाली पाहिजे, अथांग समुद्र किनारा आहे, तुम्ही स्वच्छता ठेवणारच आहात, सर्व गोष्टींवर तुमचं कटाक्ष असेलच, मात्र भविष्याच्या काळामध्ये रोजगार वाढीसाठी काय प्रयत्न असतील आपले? अलिबागेत आता तुम्ही बघाल तर समुद्रांवरती जसे हे आहेत, हातगाड्या असतात, ह्याच्या भेळपुरी वगैरे सगळ्याच्या झाल्या, तर माझं असं हे आहे की त्यांना पुढे जाऊन जसं आता बाहेरच्या इथे मी गेलेली फिरायला तेव्हा बघितलं त्यांनी बनवून दिलेले ह्याचे पत्र्याचे हे आहेत दुकानं, म्हणजे त्यांचं सुद्धा स्वतःचं एक हे आहे. तसं करून त्यांना तिकडे जागा द्याव्या, म्हणजे त्यांना पण अजून लोक ठेवता येतील कामाला, तसं रोजगार वाढेल अलिबागमध्ये. आणि अलिबागमध्ये हे बायका देखील खूप आहेत ज्या आपले छोटे छोटे बिझनेस करतात, म्हणजे त्यांना देखील खूप प्रोत्साहन द्यायचं आहे अजून, म्हणजे ते त्यांचे बिझनेस वाढवू शकतील आणि त्याच प्रमाणात लोकांना जॉब्स अजून भेटतील तिकडे. हीच माझी हे आहे. शेवटचा प्रश्न आहे, आपण जनतेला तुम्हालाच निवडून द्यावं यासाठी आपण काय जनतेला आव्हान आहे आपलं? मी तुमचीच मुलगी आहे, अलिबागकरांची, मी तुमच्यातच वाढली आहे, मी कोणी वेगळी नाही. तुम्ही मला स्वतःची मुलगी म्हणूनच घ्या. तुम्ही मला सगळ्यांनी छोट्याची मोठी होताना बघितलंय, घरोघरी येऊन. मागचे 2 इलेक्शन मी मागच्या तर खूप छोटी होती, पण सगळीकडे यायची मम्मीसोबत दर ह्याच्यात. मागच्या ह्याला मी स्वतः देखील खूप वॉर्ड्समध्ये फिरत होती. माझ्या त्यावेळीचे जे फ्रेंड्स होते त्यांना सगळ्यांना घेऊन छोटे आम्ही. तर मला ह्यावेळी सुद्धा जेव्हा मी जाईन बाहेर प्रचाराला, खूप साथ द्या, सगळ्यांनी सोबत या, छोटे मोठे सगळे सोबत घेऊन खूप जास्तीत जास्त मतांनी निवडून आणा. आणि ते निवडून आणल्यानंतर तुम्हाला मी एक तुमच्यातली म्हणून दिसीन, तुमच्या सगळ्यांच्या घरोघरी दर डोर स्टेपवर तुमचं काही असेल तेव्हा असेल तुमच्यासाठी.